साहेबांनी हिंदी पॉलिसी स्वीकार केला MVAच्या कॅबिनेट गव्हर्नमेंटमध्ये आणि हे चाला आता 3 लँग्वेज पॉलिसी फ्रॉम 1st to 12th स्टँडर्ड क्लेम्स मराठी लैंग्वेज और उसके बाद लिखा है हिंदी लैंग्वेज और उसके बाद आदित्य ठाकरे टेक्स अ यू टर्न ऑन दी हिंदी इशू। मला वाटते की महाविकास आघाडी आहे की महाविनाश आघाडी ते पण आम्हाला माहिती नाही, पण डॉक्टर रघुनाथ माशेलकर कमिटीनी रेकमेंड केलं 3 लँग्वेज पॉलिसी मराठी इंग्लिश हिंदी फ्रॉम 1 to 12 आणि ह्याच्या अप्रूव्हल ठाकरे सरकारने दिलं जेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि आत्ता एक यू टर्न घ्यायचं आणि गव्हर्नमेंटच्या जे पोझिशन आहे ते त्याच्यावरती टिप्पणी करायचं। आमची तर प्रतिक्रिया एकदम स्पष्ट आहे की कोणाला इम्पोज नाही करायचं आहे मॅन्डेटरी हिंदी, बल्कि आम्ही हे पण सांगितलं की जे कॉरेस्पॉन्डन्स आहे पूर्ण प्रदेशमध्ये ते मराठीमध्येच असो आणि जे लोक नॅशनल पर्टिक्युलर विषयावर बोला, या विषयांतर होतोय, पर्टिक्युलर विषयावर बोला, पहिलीपासून मराठी दुसरी भाषा तिसरी भाषा लागायचं याच्या मागे काय नियोजन होतं त्याच्याबद्दल बोला। बाळासाहेबांची शिवसेना म्हणायचं आणि तुमचे शालेय शिक्षण मंत्री तिसरी भाषा लादायचा प्रयत्न करतात त्याबद्दल बोला। गोल 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 फिरू नका, डोंट बीट अराउंड द बुशेस, महत्त्वाच्या मुद्द्यावर बोला। 27/2022 हे कधी होते सर? तुम्ही मला सांगा, जानेवारी 27, 2022 हे कधी होते? आणि त्याबद्दल तुम्ही आता एक यू टर्न घेतात आणि आता एक प्रतिक्रिया देतात। बघा, आमच्या शासनकालमध्ये एक मराठी लँग्वेज सेंटर पण सेटअप झाले, 100 कोटी